निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे डिवाइन इंटरनॅशनल स्कूल विटा आणि मीनाक्षी ज्युनियर कॉलेज विटा सुरू करत आहेत डिवाइन ऑलिम्पियाड स्कूल प्रोग्राम इयत्ता 6वी ते 9वी आणि इयत्ता 11वी व 12वी सायन्स साठी नीट जेई सीटी इंटिग्रेटेड प्रोग्राम आणि इंग्लिश मीडियम कॉमर्स कॉलेज प्रवेश सुरू। आमची वैशिष्ट्ये पीसीएमबी तसेच मॅट या विषयांच्या स्वतंत्र तासिका आणि तज्ञ अध्यापक, वीकली तसेच कंबाइंड सब्जेक्टिव्ह व ऑब्जेक्टिव्ह टेस्ट, विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडचणी सोडवण्यासाठी डीएसपी प्रणालीची खास सोय, संपूर्ण अभ्यासक्रम सखोल आणि मुद्देसूद शिकवला जात असल्याने एक्स्ट्रा ट्युशन व कोचिंगची गरज नाही। विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व करिअर काउन्सिलिंग सारखे सेमिनार तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम, एकाच छताखाली जेई, नीट, सीईटी, सीए, सीएस यासह इतर 30 ते 50 परीक्षांची तयारी करणारी एकमेव संस्था। 12वी नंतर टॉप कॉलेजमध्ये प्रवेश, संपूर्ण प्रक्रियेचे मार्गदर्शन। आपला एक योग्य निर्णय आपल्या पाल्याचे भविष्य बदलवू व घडवू शकतो। एक वेळ अवश्य भेट द्या। पत्ता श्रीनगर कुंडल रोड विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। संपर्क क्रमांक 9047479695 अथवा 9076929474। महिला सरपंचांनी सदस्याला बदडले, सदस्याचे बोट मोडले तर सरपंचांनी सदस्य वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करत असल्याचा केला आरोप। खानापूर तालुक्यातील चिंचणी मंगळूर येथे ग्रामपंचायत सरपंच व सदस्यात फ्रीस्टाईल हाणामारी झाली। या झालेल्या झटापटीत महिला सदस्याचे बोट मोडले असून सरपंचांनीही आपल्या वैयक्तिक आयुष्यात ही महिला सदस्य ढवळाढवळ करत असल्याने तिला बदडले आहे। मला लाथाबुक्क्याने मारहाण घातल्या आणि मी एक भाजपची चांगली कार्यकर्ती आहे आणि माझा पूर्ण आज झालेला मला मारहाण झालेली, माझं या बोटाचा आज माझ्या नवऱ्याची सेवा करायची सगळी जिम्मेदारी सरकारने घ्यावी। मी ग्रामपंचायतीच्या बाहेर आली तर पळत येऊन मला पालती घालून लाथाबुक्क्याने मारहाण करून माझ्या डोळ्यावर वरती खाली चुंकुरे घेतले ती, माझं बोट फ्रॅक्चर आहे आणि मला आता सांगलीला रेफर केले। मी सांगलीला जात आहे। मी एक माजी सैनिकाची पत्नी आहे आणि मी कायम जनतेसाठी काम चांगलं करते आणि चिंचणी ग्रामपंचायतची बोगसगिरी बाहेर पडत्या म्हणून सरपंचाला शिकवून माझ्या अंगावर मारकरी घातले ते आणि सरपंचाच्या भीतीपुटी कुठलाही सदस्य, कुठलीही महिला सदस्य ग्रामपंचायत जायला भीती आणि याची सर्व सखोल चौकशी व्हावी। मारहाण केली हा आरोप त्याच्या आत्ता करतायत। मला निवडणुकीला उभा राहिल्यानंतर मी तुझी आई आहे, ती माझी पोरगी आहे, माझी मुलगीच आहे म्हणून निवडणुकीला माझ्यासोबत त्या फिरत होत्या आणि आता अगदी माझ्या वैयक्तिक लाईफ पर्यंत मी नांदण जाळलं इथपर्यंत त्या जर बोलत असतील, मला काळी मैना म्हणत असतील, मला खालच्या जातीचे सरपंच आहे म्हणत असतील, आज तर अक्षरशः त्यांनी विस्तार अधिकारी आल्यानंतर तू तुझं नांदणं जाळलंस तुझ्या बोलण्यानं, म्हणजे ह्या मोठ्यानं बोलत होत्या सर्वजण बसले असताना। मी डेप्युटी त्यांना मॅडम हळू आवाजात बोला, सगळे सदस्य त्यांना सांगत होते मॅडम हळू आवाजात बोला, सगळ्यांना हळू आवाजात बोला, अधिकाऱ्यांनी पण सांगून झालं तरी त्या हळू आवाजात बोलत नव्हत्या। ग्रामपंचायतीच्या कामाविषयी बोलायचं असतं तर त्यांनी बोललं असतं, वाद झाला असता तरी चाललं असतं। माझ्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत, माझ्या नांदण्यापर्यंत जायचा अधिकार ह्यांना कोणी दिला? कोण ह्या माझं नांदणं विचारणाऱ्या? जगातली कुठली तरी महिला त्यांच्या नांदण्यापर्यंत गेल्यानंतर गप बसेल का? आणि ह्याच्यामुळं आज आमच्या दोघींची झटापट झाली। ते आता झटापटीत झाले असेल, हे तू परस्पर मी केलेलं नाहीये। कुठली महिला ऐकून गप्प बसेल म्हणजे तुझ्या नांदण्यापर्यंत यायला? माझ्या गावात माहित आहे, मी माझ्या माहेरात राहते आणि माझ्या माहेरात मला सरपंच म्हणून निवडून दिलेलं आहे समाजानं, सगळ्या गावानं मला निवडून दिलेलं आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन हाय अलर्ट। खानापूर तालुक्यात सुरू झाली एक खिडकी योजना। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा हाय अलर्ट झाली असून विटा येथील प्रशासकीय कार्यालयात एक खिडकी कक्ष सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती विटाचे तहसीलदार उदय गायकवाड यांनी दिली। बघूयात ते काय म्हणाले। नमस्कार, मी उदय गायकवाड, तहसीलदार खानापूर विटा। आपल्याला सर्वांना माहितीच आहे की 44 सांगली लोकसभा मतदारसंघाची आचारसंहिता दिनांक 16 तारखेपासून लागू झालेली आहे। तर त्या अनुषंगाने आपल्याकडे 286 खानापूर विधानसभा मतदारसंघासाठी राजकीय पक्ष यांना जे काही वेगवेगळ्या परवानग्या द्यायच्या आहेत त्यासाठी सिंगल विंडो एक खिडकी योजना आपण चालू केलेली आहे। त्यानुसार राजकीय पक्षांना जे विविध परवाने द्यायचे आहेत, म्हणजे वाहन परवाना असेल, तात्पुरता प्रचार कार्यालय असेल, लाऊडस्पीकर असेल, रॅली, मिरवणूक, रोड शो किंवा प्रचार सभेसाठी मैदान परवानगी, कोपरा सभा परवानगी, यासाठी ज्या वेगवेगळ्या विभागाच्या आपल्याला NOC देऊन आपण जो आदेश देतो यासाठी आपण तहसील कार्यालय खानापूर विटा येथे
तळमजल्यामध्ये एक सिंगल विंडो म्हणजे एक खिडकी योजना राबवलेली आहे. यामध्ये सर्व विभागाचे अधिकारी आपण तिथं नेमलेले आहेत आणि त्याद्वारे प्रत्येक डिपार्टमेंट आपल्याला त्यानुसार NOC देण्यात येईल. त्यानुसार आपण सर्वांचे NOC घेऊन तात्काळ एका छताखाली ह्या सर्व परवानगी आपण सर्वांना उमेदवारांना आणि राजकीय पक्षांना देण्यात येणार आहोत. या संदर्भात आपण त्यांची आज रोजी मीटिंग सुद्धा घेतलेली आहे सर्व राजकीय पक्षांची आणि त्यांना ज्या काही परवानग्या द्यायच्या आहेत त्यासाठी अर्ज कशा पद्धतीनं करायचा आणि परवानगी कुठल्या पद्धतीने देण्यात येईल किंवा त्या एखाद्या अर्जासाठी कुठले डॉक्युमेंट लागतील, कुठल्या विभागाची NOC लागेल याची सुद्धा माहिती आम्ही दिलेली आहे. तरी माझी सर्वांना विनंती आहे की एक खिडकी योजनेसाठी जे काही आपण सुविधा आपण ऑनलाईन पण दिलेली आहे आणि ऑफलाईन पण दिलेल्या आहेत त्या सर्व सुविधेचा आपण सर्वांनी उपयोग करून घ्यावा आणि प्रशासन तुम्हाला तात्काळ सदरचे परवानगी उपलब्ध करून देईल. धन्यवाद. ह्या योजनेची वेळ कशी असेल, किती असेल? नाही, तुम्ही ऑनलाईन कधीही अर्ज करू शकता. आम्ही फक्त जे विहित मुद्दे तुम्हाला काय असेल ती परवानगी देऊ शकतो. सध्या आचारसंहिता लागलेली आहे तर लोकांना काय आवाहन कराल? नाही, आम्ही सर्व लोकांना एवढंच म्हणतो की आदर्श आचारसंहिता जे काही आयोगानं जाहीर केलेले आहे ते सर्व आदर्श आचारसंहितेचे सर्व लोकांनी राजकीय पक्षांनी पालन करावे. खानापूर पोटनिवडणुकीबाबत काय? त्याबाबत आयोगाकडून काही अजून सूचना आलेली नाही आहे. आल्यानंतर आपल्याला त्या सूचना आपल्याला सांगण्यात येतील.